गुरु म्हणजे सर्वस्व असतं। गुरु म्हणजे आई, वडील, भाऊ, बहीण, सखा, मित्र जे काही मानाल ते गुरुमध्ये दडलेलं असतं। म्हणून तुम्हाला सांगेल, गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांना गुरुपद द्यायला विसरू नका आणि महाराजांना सांगायचं की माझा योगक्षेम जो आहे तो तुम्ही चालवायचा आहे। यापुढे जे काही सुख दुःख असेल त्यामध्ये फक्त तुमचा आशीर्वाद, कृपा आशीर्वाद मला पाहिजे आहे। तुमच्या चरणी मला जागा द्या आणि या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझ्याकडून सेवा करून घ्या, एवढी आपल्याला विनंती करायची आहे आणि महाराजांना आपल्याला गुरु बनवायचं आहे। नक्कीच तुम्हाला सांगेल, गुरुपौर्णिमा जी आहे रविवारच्या दिवशी तुम्ही गुरुपौर्णिमेला गुरुपद घ्या, तुमच्या आयुष्यात मोठे मोठे बदल घडून येतील, एवढी मी तुम्हाला शाश्वती देते। कारण महाराजांच्या चरणी जो कोणी बसत असतो त्याचा योगक्षेम जो असतो तो महाराज चालवत असतात। त्याचं आयुष्य जे काही असतं ते महाराज चालवत असतात आणि सगळे सुख दुःख हे महाराज स्वतः घडून